हो सरकार आम्हाला मदत जाहीर करावं। हे पांढरं सोनं आमचं काळं पीठ झालं, कोणी व्यापारी घेणार नाही, कोणी अधिकारी आमच्याकडे येत नाही। हे आमच्या असे कापाशी सोडून चालली खालून, आता कोण आमची येता पाहणार आहे? कापाशीला आणि इतर पिकाला 50,000 रुपये अनुदान द्यावं हेक्टरी आणि फळबागाला 1,00,000 रुपये अनुदान द्या। आणि आता आम्हाला सरकारला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर मदत जाहीर करावी, नाहीतर आमची दिवाळी काळी होईल आणि आम्ही काळी दिवाळी साजरी करू आणि सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही। माझं नाव गोपीनाथ भालेकर, उपसरपंच निपाणी। हो सरकार आम्हाला मदत जाहीर करावं। हो हे आमचे सगळी कपाशी खराब झाली, आमच्या सगळी हे सडून गेली जास्त पाऊस झाल्यामुळं। आमच्या वावरात हे पांढरं सोनं आमचं काळं पीठ झालं, याला कसं कोणी घेणार? कोणी व्यापारी घेणार नाही। हे सगळं सडून गेलं आणि आम्हाला कुठलीही मदत झाली नाही। कोणी अधिकारी आमच्याकडे येत नाही, कोणी अधिकारी आमच्याकडे फिरकत नाही। हे आमच्या असे कापाशी सडून चालली खालून, हे बोंड सडले, आता कोण आमची येता पाहणार आहे? कुठला अधिकारी येत नाही, तहसीलदार येत नाही, ना कोणी एकही अधिकारी, तलाठी येत नाही, मंडळ अधिकारी येत नाही। कोणीतरी आमची दखल घ्यावी, आमचे पंचनामे करावे। पाणी आमच्या सगळ्या वावरात पाणी पाणी झालं। सततच्या 15 दिवसाच्या पावसापासून आम्हाला या पावसाने, आधी सुरुवातीला पाऊस नव्हता, पण आता इतका पाऊस झाला की आमच्या वावरात अक्षरशः तळे झालेले आहे। आणि आमची मागणी सरकारला आहे की आम्हाला हेक्टरी याला कापाशीला आणि इतर पिकाला 50,000 रुपये अनुदान द्यावं हेक्टरी आणि फळबागाला 1,00,000 रुपये अनुदान द्या। आमची मोसंबी गळाली, आमचं सीताफळ गळालं, आमचे डाळिंब गळालं, डाळिंबाच्या 4 बागा झाल्या, कापसाचे सगळे बोंड काळे झाले। आणि आता आम्हाला सरकारला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर मदत जाहीर करावी, नाहीतर आमची दिवाळी काळी होईल आणि आम्ही काळी दिवाळी साजरी करू आणि सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही। लवकरात लवकर दिवाळी लोक अनुदान द्यावं।